नमस्कार ताई सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आता वाजले बघा संध्याकाळचे 5:30 आणि मी चालले शेतामध्ये। आणि तुम्हाला सांगितलं होतं मी जाणार आहे माझ्या चुलत सासऱ्याच्या शेतामध्ये। त्यांच्या शेतामध्ये किती खाली आंबे आलेले मोठे मोठे, ते दाखवते तुम्हाला। त्यांची मिरची बघू शकता तुम्ही। तर हे बघा जवळून दाखवते तुम्हाला मिरचीचं रोप मी। तर अशी लागवड झालेली आमच्याकडे मिरचीची, बघू शकता ताई। तर असे 3000, 4000, 7000, 8000 असे प्रत्येकाचे खोड राहते ते, म्हणजे एक एक झाड, खोड म्हणजे एक झाड। तर अशी आता हे 3 ते 4000 झाड असेल। तर मस्त मिरची होती बघा याला। आत्ता 2 महिन्यामध्ये छान मिरची तोडायला येते, बघू शकता इकडं। आणि इकडं बघा पपया कशी पिकला, त्यांनी तोडून बी नेलेलं नाही आहे। असं वाटतं जाऊन आपणच तोडून न्यायला पाहिजे, त्यांना ध्यान नाही काय कोण पपयाचं। 2-3 पपया किती मस्त पिकले झाडाला, वा 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 वा। हे बघा, बापरे एवढे पिवळे चटक पपये झालेले। वरती हिरवे पण पपये तसेच आहे बघा। इतका गोड पपया हा, कारण की माझ्या दिराने आणला होता एक, तर आम्ही खाल्ला होता। तर मस्त आहे आणि आता पण छान 3 पिकलेले बघा। बाजाराच्या दिवशी मस्त भाव मिळतो याला, हे बघा। आणि मी नेते तुम्हाला आता आंब्याकडं, चला। आणि असा उन्हाळ्यात पण आमच्याकडं ज्यांच्याकडं पाणी असतं ते असा घास टाकता बघा। तर हा राहतो गायींसाठी, बकऱ्यांसाठी मस्त हिरवा चारा असतो। तर ज्यांच्याकडे पाणी असतं तेच टाकतं बघा, बाकीच्यांकडे भूस वगैरे असते त्याच्यातच भागवतो आम्ही। मस्त इकडं त्यांनी 2-3 आऱ्या टाकलेल्या आहे, जसे जसे कापल्या तसे तसे पाठीमागून परत येतं ते पाणी। आणि इकडे त्यांनी वांगे पण लावलेले होते बघा, पण त्याचं पाणी तोडून टाकलं, कारण की चारा महत्त्वाचा आहे। वांगे नाही विकले तरी चालते। तर मी जाणार आहे बघा, त्या पपया दिसत आहे तिकडं। आणि आंब्याचे झाडं बी किती मोठे मोठे, आणि त्यांचं हे आंब्याचं झाड बघा किती मोठे, एका साईडने जळालेले आहे ते, पण खूप मोठं झाड आहे आंब्याचं, बघू शकता। खोडच केवढं आहे बघा त्याचं। हा आंबा 1 वर्ष आड येतो। आणि मी आज इथून घेऊन जाणार आहे कढीपत्ता, म्हणजे मी खास कढीपत्ता घेण्यासाठी आले होते बघा इकडं। म्हटलं आपण आता वरण करणार आहे तर कढीपत्ता नेऊ, पण म्हटलं जाऊ द्या कढीपत्ता नेता तुम्हाला सांगू बी यांचं शेत किती छान आहे। आणि यांच्याकडं पाणी असल्यामुळे आंब्याची याची ताटी कशी लावलेली आहे। तर हे बघा छोटे छोटे कढीपत्त्याचे झाड आहे इथं। तर इथून आपण थोडासा कढीपत्ता घेणार आहे, मोडूनच घेते आता छोट्या झाडाचा, आणि फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे बरेच दिवस जातो बघा असा। असं छान फ्रेश कढीपत्ता घेतला मी, बघू शकता। हे असे छोटे झाड आहे इकडं कढीपत्त्याचे, खूप आहे बघा ते। हे बघा, म्हणजे कसं बी पडलं की उगतं, बी पडलं की उगतं, तर सगळीकडे असा कढीपत्ताच उगलेला आहे, तो तुम्हाला दिसत असेल। इकडं आहे चाफ्याचं झाड, तर एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण त्याला किती सुंदर फुलं आहे बघा। वास पण इतका छान येतोय खाली, बघू शकता। सगळ्याला फुलं उमललेले। आणि ही निंबोनी आहे, निंबोनीला पाणी कमी असल्यामुळं निंबोनी सुकलेली बघा। आणि कसे लिंबू पडले खाली वाळून। पावसाळ्यात तर एवढे मोठे मोठे 4-4, 5-5 लिंबाचे एकच लिंबू असतं। आणि ही त्यांची विहीर आहे, त्यांची विहीर बांधलेली बघा। तर विहिरीला किती खोल पाणी आहे, बघू शकता। खूप एक खोल, एवढ्या खोलून काढावं लागतं प्यायला पाणी। तर मी घेतला आता कढीपत्ता, आणि विहिरीचं पाणी दाखवलं मी तुम्हाला किती खोल होतं, तर खूप खोल पाणी। आणि तेवढ्या खोलावरून पाणी काढावं लागतं आम्हाला प्यायला। आता चालले मी आंब्याच्या झाडाकडे। त्यांना वाटण आंबे काय चोरायला आली काय कुणी, पण मी काही आंबा चोरणार नाही आहे, फक्त दाखवणार आहे तुम्हाला। बघा हे आहे ते सगळ्यात पहिलं झाड, आणि हा आहे केशर आंबा। तर किती छोट्याशा आंब्याला किती मोठे मोठे आंबे आलेले दाखवते मी तुम्हाला, बघू शकता आंबा तुम्ही। बघा किती मोठा आंबा आहे ताई। तर हा केशर आंबा आहे बघा, आणि आंबे पण किती दाट आलेले त्याला बघा। खूप आंबे, डायरेक्ट मांडी घालून तोडू शकतो माणूस हे आंबे। हे बघा, बघा इकडनं, बापरे बाप आंबे। आणि छान अशी पिवळट बी झालेली बघा, मस्त। हे बघा किती सुंदर आहे। अजून शाकी लागला नाही वाटतं, शाकी लागल्याच्या नंतर ते उतरून घेतील। तर असं आहे बघा एक पहिलं हे आंब्याचं झाड। त्याच्यासोबत मी छान एक फोटो पण काढून घेते बघा ताई, म्हणजे मला फेसबुकला टाकायला कामी येईल। आता चालली मी दुसऱ्या आंब्याच्या झाडाकडे, चला। तर हे आहे बघा दुसरं आंब्याचं झाड। हे त्याच्यापेक्षा बी छोटे आहे, आणि याचे आंबे त्याच्यापेक्षा पण छान मोठे मोठे, म्हणजे समूपण्याचे आंबे तोडू शकते बघा ताई। एवढे खाली आंबे आलेले बघा हे आंबे। वा, शाक एक काय नाही, पिवळट पडलेला आहे, मला वाटलं शाकच आहे।
बघू शकता किती छान आंबे आलेले. छोट्याशा झाडाला आहे. अशीच ताटी लावायची बघा मला यावर्षी. आणि पपया पण बघा किती खराब होऊन चाललेल्या आहे पिवळ्या. त्यांनी काही तोडल्याने त्या माहीत नाही का बरं तोडल्याने. मला जर म्हणले असते तर तोडले असती म्हणा मी एक अर्धी. तर बघू शकता ते किती छान आंबे. आणि ही त्याच्या बाजूला लगेच हे तिसरं झाड. म्हणजे पूर्ण ताटी लावल्याच्या नंतर किती आंबे निघल त्यांना विचार करण्याची गोष्ट आहे. विकत माणूस आणून खाऊ शकत नाही. आणि बघा बघा बघा, खोटं नाही सांगत ताई मी आता खाली बसले. हे बघा ही माती आहे. हे बघा ही माती आहे. मातीच्या लेवलिंगला आंबे आलेले. हे बघा वरती पकडून दाखवावं लागू राहील तुम्हाला. बघू शकता हे आंबे किती खाली पडलेले. तिटीनं अशी मिळत नाही बघा ताई बघायला. शेती शेवटी शेतीच राहते. शेतीत माणूस काहीही करू शकतो. समर्थाचे आंबे तोडून चालवले. तर त्यांचे आंबे बघा ते त्यांना वाटू राहिलं मी आंबेच तोडू राहिले. तो तिथून ओरडू राहिला. माझा पुतण्या आहे आला तो. हे बघा त्याला वाटू राहिलं माझी आंटी तोडूच राहिली आंबे. हे तर सगळ्यात छोटे म्हणजे मी छोटे 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 झाडं दाखवते तुम्हाला. जेवढं छोटा आंब्याचं झाड आहे त्याला सगळ्यात जास्त मोठे फळ आहे. हे बघा नेमकीच लावलेले कलम सारखं आहे. दाखवते जवळ. तर हे बघू शकता हे सगळ्यात छोटं झाड आहे. आणि याला पण किती छान असे आंबे आलेले बघा. काय 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 आंबे घेऊन जाते तुमचे आता नेऊ का? आंबे आंबे तोडते ते आंबे तोडू का? तोडू का? हो समर्थ तोडू का? नेऊ का आंबा तुमचा? हे बघ मी आंबा तोडते. ज्यांचे मी तुम्हाला आंबे दाखवले ते त्यांचे हे मस्त घर आहे बघा 2 मजली. त्याच्या बाजूला पण बघा आंब्याचं केवढं मोठं झाड आहे. म्हणजे त्यांना खूप आवड आहे आंब्याची. 8-10 आंब्याचे झाडं असतील. आणि सगळे केशरच आहे बघा. त्यांना केशर आंबा आवडतो. तो इकडे पण बघा किती मोठे मोठे आंबे जवळून दाखवते तुम्हाला. तर मस्त आंबे निघतील त्यांचे आता. आणि छान पण दिसतं हिरवगार सगळीकडून. तर अशी लंबी ताटी बघा त्यांची. एका सोयीमध्ये पपया आणि आंब्याचे सगळे झाडं आहे. तर तुम्हाला त्यांचे झाडं आवडले का नक्की मला कमेंट करून सांगा बरं का. आणि कोणाकोणाच्या शेतामध्ये आहे तेही मला नक्की सांगा. हे येळू बघा असे वाळले की आम्ही कुडाला वगैरे बांधायला त्याची मदत घेत असतो. म्हणजे अँगल वगैरे आणायला. तर मी आले बघा कढीपत्ता घेऊन आणि तुम्हाला त्यांचे आंबे पण दाखवले. आणि उन्हाळ्यामध्ये बघा आमच्याकडे कसे झाडाखाली मस्त बैल वगैरे बांधले जाते. सावली राहते तर इकडे छान अशी बैल वगैरे बांधलेले बघा मस्त. आणि दिवस पण मावळला बघा आता. आणि मी चालले आता घरी. चला. माकड बघा किती छान निवांत रस्त्याने चाललं. आणि इकडं बघा आले मी घरी. आणि इकडं काय पसारा चालू आहे? काय करताय समू? पायी समू कशी पकडलेली आईने. आणि यायची आता बाहेर येण्याची तयारी बरं का खेळायला. तर इकडं चालू आहे बघा आरूचं आणि समूचं खेळणं. आईसोबत खेळताय त्या. काय म्हणली समू? ती म्हणते खेळतो म्हणते आम्ही. किती पसारा आहे बघा ताई त्यांचा. हा खाऊ घाल. आरू अशी छान छान पदार्थ करते तिसाठी. कधी गाजरचा हलवा करते. कधी काय काय करते बाळा? हा आजू पहा किती छान करते ती. आणि तिला अशी मुटुक मुटुक खाऊ घालती. त्या बघा कसं खाणं चालू आहे. पासम कशी बोलते तिच्यासोबत छान अशी. तर आजचा व्हिडिओ इथं संपवू. चला धन्यवाद. बाय.